विशेष बातमी महालाईव्ह न्यूज उल्हास मेश्राम। कुही तालुक्यातील चन्ना पोहरा परिसरात वाघांची दहशत। वाघाच्या ठिय्यामुळे पोहरा शेत शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 19 मार्च गुरुवारी सकाळी 8 वाजता वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दिवसेंदिवस वाघाच्या घटनेत वाढ होत असून पोहरा येथील प्रभू कांबळे या शेतकऱ्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले। आसाराम भोतमांगे यांच्या शेळीची शिकार केली। कन्हेरी खुर्द शिवारात कारू सीताराम आडे यांच्या बैलाची शिकार केली। वेलतूर शिवारात हरगुडे यांच्या 2 गायींवर हल्ला करून जखमी केले। धानला शिवारात गजभिये यांच्या बैलाची शिकार केली। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाघाच्या भीतीमुळे शेतात काम करण्यासाठी शेतमजूर घाबरत आहेत। शेतकरी, पशुपालक आणि शेतमजूर कमालीचे त्रस्त झाले आहेत। परिसरात वाघ असल्याची माहिती पसरताच नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली। वन विभागाने पोहरा शिवारात बंदोबस्त लावला असून या घटनेची दखल घेऊन नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडणे टाळावे। शेतात जाताना समूहाने जावे, नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन क्षेत्र सहाय्यक आर.डी. सुधेकर यांनी केले। या प्रसंगी वनरक्षक ए.एस. कांबळे, क्षेत्र सहाय्यक एफ.डी.सी.एम. पी.पी. गडले, ए.वाय. शेंडे, वनमजूर कैलास तितरमारे उपस्थित होते। कराडला अभयारण्यातील वाघ व आदी जनावरे जंगलाबाहेर येऊन लागल्याने शिकारीचे प्रमाण वाढले आहे। अभयारण्य हे तालुक्यातील नागरिकांसाठी शाप की वरदान याबाबत आता गावागावात चर्चा सुरू झाली आहे। जनावरे जंगलाबाहेर येऊ नये म्हणून वन विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना उचित नुकसान भरपाई देण्यात येऊन वन विभागाने कायमस्वरूपी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी भागेश्वर फेडर, मोहन मते, लीलाधर धनविजय, हरिदास लुटे, संजय निरगुडकर, उपसरपंच अज्ञान चोपकर, नरेश शुक्ला, रूपराज कांबळे यांनी वन विभागाकडे केले। महालाईव्ह चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण सध्या कुई तालुक्यातील जिल्हा परिषद राजुला सरकार परिसरातील मौजा पोहरा चन्ना या परिसरामध्ये आलेलो आहोत। नेमकं आपण बघितलं आताच एकदम 30 ते 20 फुटाच्या अंतरावर वाघ किती मोठा खतरनाक आहे। आता आपण काही नागरिक आहेत, तिथं काही शेतमजूर सुद्धा त्याच्या बाजूला मिरची सुद्धा तोडून राहिले, महिला भगिनी, आपण काही ग्रामस्थ आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊ। सर नमस्कार, आपण काय सांगाल नेमकं सर? आपण काय सांगाल सर? सध्या आपण कुठचे राहणार? आम्ही शंकर बाळाजी कांबळे, मुक्काम पोहरा, तालुका कुई, जिल्हा नागपूर। मी येथील शेतकरी आहे। शेतकरी म्हणजे या शेतामध्ये वाघ म्हणजे असा वर्षभरापासून प्रभाव चालू आहे त्याचा, आणि काल आमच्या एका पुतण्याला घावेल केला आहे। तर त्यांच्या बंदोबस्त प्रभू कामटी तुमचे पुतणे तर त्या वाघाचा बंदोबस्त हा शासनाने करावा, शेतकऱ्यांना सुटका द्यावी। सर काय सांगाल आपण? सर आपण अधिकारी आहेत वन विभागाचे, सध्या शेतकऱ्यांना भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। शेतमजूर काम करण्यासही भीती त्यांच्या मनामध्ये धास्त झालेली आहे जास्त। काय सांगाल? मला काल माहीत झालं 5 वाजता, त्याच्यानंतर मी इथून जे कंबळीजी आहे त्यांना वेलतूरला नेलं। वेलतूरवरून त्यांना रिव्हर विदा केलं। विदा त्यांनी डॉक्टरने औषध दिलं, तर मग त्यांच्या पैसे औषध नसल्यामुळे त्यांनी नागपूरला नेलं। नागपूरला मग त्यांना औषधच्या सर्जरी दवाखान्यामध्ये झालेलं आहे, आणि ते फरक लागून घरी आले शिवगाव। त्यांच्या टोंगऱ्याला वाघाने एक असं नख मारलेलं आहे असं ते सांगत होते। तो हाच वाघ असला पाहिजे का आपल्या माहितीनुसार? हा, कारण त्यामुळे मी आज इथे एक पंचनामा केलेला आहे, आणि त्यांच्या घरीसुद्धा त्यांना भेट दिलेली आहे, आणि सदरी वाघ इथे त्या नाल्यामध्ये आहे। तर त्याचं सोल्युशन करण्याकरता आम्ही एफ.डी.सी.एमचे पुरी टीम तयार आहे, पूरी टीम आणि प्रादेशिकची पूरी टीम तयार येत आहे अशी। मोठे साहेब काय सांगाल आपण? काय सांगाल? आठवड्याभरापासून सातत्याने इथं या परिसरामध्ये वाघाचा जो हैदोस आहे, या वाघाच्या हैदोसामुळे शेतकरी शेतामध्ये जाऊ शकत नाही। काल सायंकाळीच नुकतीच घटना घडली। एक कांबळे आमचं जवळचे नातेवाईक, त्यांच्या काल पायाला इजा झाली, आणि नशीब योगाने ते काल बालबाल बचावले त्यामध्ये। आणि मागील आठवड्यात पण टाकडी येथील राधेश्याम खांडेकर याच्यावरती पण अटॅक झाला। त्यामध्ये आम्ही वारंवार प्रशासनाला म्हणजे सांगितलेलं आहे, पण प्रशासन कुठंतरी या विषयाकडे गांभीर्याने न घेता त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। आणि ह्या वाईल्ड लाईफच्या या ठिकाणी या स्पॉटवर आत्तापर्यंत कोणीच कर्मचारी आलेले नाही, तरी प्रादेशिकचे सुधेकरजी त्यांची टीम इथे येऊन पोचलेली आहे। या संदर्भामध्ये जे जखमी झालेले आहेत कांबळेजी, त्यांना किमान औषधोपचारासाठी शासनाने मदत करावी, आणि वन विभागाने त्यात दक्षता घेऊन त्यांना मोठी मदत देण्यात यावी। नाहीतर या वाघाचा यांनी लवकरात लवकर बंदोबस्त जर नाही केला तर आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही कुठंतरी आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।
काय सांगू कुई तालुक्याच्या जवळपास आपलं हे करंडला अभयारण्य आहे आणि बहुतेक अभयारण्यामध्ये वाघ हे जे काही आहेत तर उदाहरणार्थ नागगिरा घेतलं आजूबाजूचे आपण घेतलं तरी त्या प्रमाणामध्ये शेतामध्ये वाघ येत नाही आणि गावाजवळ वाघ येत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु आपल्या ठिकाणी या ठिकाणी करंडला अभयारण्य अंतर्गत असलेले जे काही गावं आहेत त्या गावाच्या लगत 10-15 किलोमीटरच्या परिसरामध्ये वाघ हा नेहमी या ठिकाणी परिसरामध्ये घुमतो आहे. त्या ठिकाणी प्रशासनानं कुठंतरी लक्ष देणं फार गरजेचं आहे. समजा प्रशासनाकडे मनुष्यबळ नसेल तर त्वरित त्याने आपल्या या ठिकाणी प्रशासनाने मनुष्यबळाचा त्वरित वापर करावा आणि शेतकरी आणि होणाऱ्या लोकांना जी काही आता आज गरज पडली त्याचे सगळे सोल्युशन शासनाने त्वरित काढावे जेणेकरून कुणाची या ठिकाणी वाघापायी कोणी जखमी झाली नाही पाहिजे अशी सतर्कता आणि काय सांगा त्या पोहरा त्यांना शिवारात गेल्या 6 महिन्यापासून वाघाचा वावर आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी अत्यंत कठीण प्रसंगात या परिसरात शेती करत असतात. शेती करत असताना या अगोदरसुद्धा वाघाचे दर्शन या परिसरात झालेले आहे. रानडुकराचा हौदेसुद्धा या परिसरात आहे. या रानडुकरामुळे शेतकऱ्यांच्या शेत्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि काल जी घटना झाली प्रभू अमृतजी कांबळे हे औषधोपचार करून विलतूरवरून आपल्या शेतावर गेले असता वाघाने अचानक हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये प्रभूजी गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय कुई येथे भरती करण्यात आले होते आणि त्यांना काही वेळानंतरच नागपूरला रेफर करण्यात आले. ह्या कठीण प्रसंगी कांबळे कुटुंबांना शासनाने मदत करावी अशी आपली मागणी आहे आणि वाघाचा प्रशासनाच्या वतीने कायमचा बंदोबस्त करावा एवढी आपली मागणी. सर आता आम्ही सगळं मीडिया लोक 2-3 मीडियावर आम्ही जवळून बिलकुल 10 ते 15 फुट अंतरावर किंवा 20-30 फूट अंतरावर वाघ बघितलेले आहे आणि त्या वाघाच्या भोवतालच काही महिला भगिनी काही शेतमजूर शेतकरी आपले काम करत आहेत. त्याच्यामध्ये 1 ते 2 तासानंतर तो निघून गेला. शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुर्दैवी एखादी घटना घडली त्याच्या जिम्मेदार कोण राहणार. आता सध्या फॉरेस्टवाल्यांनी वन विभागाने काय केलं ठिकाणी शासनाकडून आता सगळे प्रशासकीय लोक आलेले आहेत आणि ते या ठिकाणी सगळी आपली देखरेख करत आहेत. त्यामुळे काहीतरी त्याच्यामुळे उलगडा निघेलच. परंतु रात्री वगैरे पेट्रोलिंग करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी या स्थानिक लेवलवरती जे काही आपले अधिकारी आहेत त्यांनी पेट्रोलिंग वगैरे करून या ठिकाणी आळा बसवावा. थँक्यू. आपण पाहतो महालवी न्यूज चॅनल. काय सांगा. मी पार्टीगड ग्रामपंचायत उपसरपंच शुक्ला बोलतो. उही तालुक्यामध्ये वाघाचा खूप उपद्रव आहे. शेतकऱ्यांचं भीतीचं वातावरण असून यामध्ये वन विभागाचं स्टाफ जो प्रादेशिकचा आहे. आता मला सांगा की शेतात वाघ आहे तर शेती हे रेव्हन्यूमध्ये येते. हे एफडीसीएम जो भाग आहे यांची अधिकारी सुद्धा इथं पाहिजे. दुसरी गोष्ट पोलीस प्रशासनाची सुद्धा मदत पाहिजे किंवा डिपार्टमेंटमध्ये जर स्टाफ कमी असेल तर त्यांनी इथं SRPची व्यवस्था करावी जेणेकरून हाणमारी मनुष्यहानी ही होऊ नये याकरता प्रशासनाने याचा बंदोबस्त करावा आणि लवकरात लवकर लोकांना शेतीचा जो माल काढण्याचा थांबलेला आहे याला सहकार्य करावं. थँक्यू.